भारतीय संविधानातील समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे मूर्त स्वरूप ठरलेले क्रांतिकारी, लोकशाहीर, विचारवंत, साहित्यिक आणि समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. खासदार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या संदर्भात पत्र पाठवून हा विषय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित समितीकडे मांडण्याची विनंती केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या शाहिरी, लेखन, लोकनाट्य आणि कथन शैलीद्वारे सामाजिक क्रांती घडवून आणली. फकीरा, झुंड, वारणेचा वाघ, माझी मैना यांसारख्या त्यांच्या साहित्य संपदा आजही शोषित, वंचित आणि श्रमिक वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 13 लोकनाट्य, 7 चित्रपटांच्या कथा, प्रवास वर्णन, कविता संग्रह, पोवाडे आणि अनेक शाहिरी रचना केल्या. त्यांच्या साहित्याचे 27 देशांमध्ये अनुवाद झाले असून विशेषतः रशियन ग्रंथालयांमध्ये त्यांच्या साहित्याला मानाचे स्थान आहे. खासदार शिंदे म्हणाल्या, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य भारतीय संविधानाच्या मूल्यांशी सुसंगत आहे. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न देणे हे केवळ योग्यच नव्हे तर न्याय्यही ठरेल. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची ही मागणी महाराष्ट्रासाठी, विशेषतः मागासवर्गीय, श्रमिक, वंचित वर्गासाठी अभिमानास्पद ठरेल, असेही उल्लेख खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केला आहे.